कोणत्या? अरे बापरे, सासूबाई. हां हां हां. आत्तापासूनच एवढी इज्जत. आम्हाला नाही कधी एवढी इज्जत दिली. आईला तर इकडे ये, तिकडे जा, हे आण, ते आण. आईची तर नाही इज्जत केली असं. लव्ह मॅरेज करतोय लगेच बायकोच्या तायालावर थया 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 नाचायला लागला. लव्ह मॅरेज करतोय तर आईला आईला बापाला एवढी इज्जत नाही दिली. आईला असं कर तसं कर आणि त्यांना सासूबाई सासूबाई बघा. सासूबाई बोलतोय ग माझं सोन आहे ग, लय बाई हुशार आहे ग. खरंच बाई, आईला नाही कधी इज्जत दिली, सासूला इज्जत देतं ग माझं पोरग, माझं सोन आहे ग. ते होणाऱ्या बायकोचा फोन आला तिचा, तर लगेच असं कुत्र्यावानी पळत पळत जातो. ती फोन करेल, मला हे घ्यायचं, मला ते घ्यायचं, मला असं घ्यायचं, मला तसं घ्यायचं. हा लगेच कुत्र्यावानी पळत जातो. आणि आम्ही जर त्याला म्हटलं चाल रे बाबा मार्केटमध्ये चाल रे, तर नाही म्हणतो, नाही म्हणतो, हा नाही म्हणतो. आम्ही म्हणतो मला वेळ नाही, मला काम आहे. तिने तिचा फोन आला का हा कुत्र्यावानी धावत जातो कुत्र्यावानी. आम्ही नाही का तुझे. आता काय बोलायचं तुला, काय बोलायचं? लव्ह मॅरेजच केलं ना, तू खुश आहे ना, केलं ना तुझ्या मनासारखं केलं ना. हां बस बस, तुझ्या मनासारखं केलं ना तर खूप झालं. तुझ्या बापाची मान पहिले अशी होती, कशी अशी, आता कशी झाली अशी, कशी झाली अशी झाली. हाय का तुला इज्जत, हाय का? नाही ना. मी पोरगी पाहत होते तुझ्यासाठी, नाही माझ्या इकडची पोरगी नको, तुला लव्ह मॅरेज करायचं होतं. तुमचे पंख आहे ना पहिले छाटायला पाहिजे होते. पहिले छाटायला पाहिजे होते तुझे पंख. पण नाही, आम्ही नाही असे हो. आम्ही विचार करतो नाही बाबा आपलं पोरग आपल्या येणीच करायला सगळं काही. नाही नाही, काहीच उपयोग झाला नाही, काहीच उपयोग झाला नाही. तुझे पंख आहे ना तेव्हा तसे छाटायला पाहिजे होते. समजत नाही, समजत नाही. हां थांब, तुझ्याकडं पाहतेच चांगली. मी पाहिलं तुझ्यासाठी स्थळ माझ्या गावचं. काय ते पाटील, काय ते खानदान, काय त्यांचा तो बंगला, काय ती खानदानी. आणि हे आलं तू पाहून, हे अशी का बरं बोलू नको, का बरं? मी बोलल. मी बोलल, हे लक्षात ठेव तू, मी बोलल. हे काम करता येत नाही, हे पेपर अशी पडले, हे नीट ठेवता येत नाही. इथं लग्नात मी हे करून ठेवलंय. त्यांना इज्जत देतो, आम्हाला नाही देत. आमचं ऐकलं नाही तू कधी. आमचं नाही ऐकलं कधी. आम्ही म्हटलं नाही बाई आमची पोरं नाही असे करणार, आमचं नाही ऐकलं कधी. लव्ह मॅरेज करून राहिला एवढा उड्या नको मारू एवढा. आम्ही नाही आनंदात लव्ह मॅरेज. आणि उद्या जर काही झालं, त्या पोरीने जर काही केलं नाही, घरात काही झालं, तर आम्ही जबाबदार नाही. आणि मी तर बिलकुलच जबाबदार नाही. तुला पहिलेच सांगून देते, बिलकुल मी जबाबदार नाही. तुझं तू निस्तारायचं, तुझं तू पाहून घ्यायचं. तुझी सासूबाई, तुझे सासरे बुवा आणि तुझी बायको, आम्ही त्याच्यात नाही. तुला पहिलेच सांगून देतो, आम्ही त्याच्यात नाही. तू तुझं निस्तारायचं. कुत्र्यासारखं असं धावत जातो ना, तसंच निस्तारायचं. आम्ही काहीच नाही बोलणार. तुला पहिलेच सांगून देते, आम्ही काहीही नाही बोलणार. आमचा काय हक्क आहे तुझ्यावर आहे, त्यांचा हक्क आहे तुझ्यावर, त्यांचा हक्क आहे. आमचा हक्क नाही, फक्त त्यांचा हक्क आहे तुझ्यावर, फक्त त्यांचा हक्क. काय? मी काय नाही, मी काम करते, माझं काम करते. फोनवर बोलतोय मी, ऐकू पण नाही शकत का आता? ऐकू पण नाही शकत. इथून जाऊ. आज मला इथून काढून देशील, उद्या मला घरातून काढून देशील. लव्ह मॅरेज केला ना तू, माझ्या मनाची पोरगी याच्यासाठीच नाही केली तू, याच्यासाठीच. उद्या आम्हाला तुला घरातून काढायचंय ना, म्हणून इथं बसला तू, इथं बसवायचं. इथं बसलं होतं, इथं बसलाय तू, इथं बसवलं तर. हे केलं तू आमच्या याच्यावर, ये सू करून टाकली. आम्ही म्हणते नाही बाई नाही, पोराचं शिक्षण केलं, पोरगं काहीतरी होईल आमच्या मनाने. आमचे पण हे होते, विचार होते, याचं लग्न असं करायचं, हे करायचं, हौस आहे आमची. पण आता काय हौस, त्यांनी दुसऱ्या जातीची करू आणि आपण दुसऱ्या जातीचे सगळे वेगळं काहीच उपयोग नाही. पण एक कृपा करा आमच्यावर, एक कृपा करा. इथून हात जोडते, इथून. नातेवाईकांनी जर विचारलं तर सांगायचं माझ्या मम्मी पप्पांनी स्थळ पाहिले, मी लव्ह मॅरेज नाही केलं, अरेंज मॅरेज. एवढी कृपा करू शकता ना तुम्ही आमच्यावर, एवढी कृपा करा. तुमच्या पाया पडतो. नाही आता हेच बाकी राहिलं, पाया पडायचं. ती उद्या येऊन काय करते, आम्ही साधा करावा, आम्हाला राहायचंय तुमच्याकडं. उद्या तुम्ही नाही तर आता इथून काढून देऊ राहिले, फोनवर बोलता बोलता उद्या घरातून काढून द्याल, नाही का? बरोबर आहे का? हो का? नाही का? बरोबर आहे ना? तर तेवढं सांगा. अरेंज मॅरेज केलं सांग. अरेंज मॅरेज केलं सांग बरं का?